तसेच शिरूर लोकसभेमधील आपल्या पक्षाचे एकमेव आमदार, दमदार आमदार म्हणजे आपले सर्वांचे लाडके दादा आज तुमच्या पाठिंब्यामुळे आज मनसरमधल्या शिवसैनिकांना खरंच खूप मोठं बळ मिळालं आहे. कारण की काय, इथल्या लोकांनी फक्त 35 वर्ष बघितले 2 बंगले त्यांच्या पायऱ्या, त्या सोडून त्यांना दुसरं काय बघता आलंच नाही. त्यांना कुठलेही निर्णय घ्यायचा असला तर त्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजल्याशिवाय निर्णय घेता सुद्धा आले नाही. परंतु आता मनसरला काय पाहिजे, तर मनसरला पाहिजे मोकळा श्वास. आपल्या मनसरचा प्रत्येक निर्णय हा मनसरच्या नगरपंचायतीमध्येच घेतला जाईल आणि त्यासाठी कुणाचीही परवानगी घ्यायची लागणार नाही. असा जर तुम्हाला सर्वांना इथे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे संघटन पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या उमेदवारांनाच मदत करावी लागेल, त्यांनाच तुम्हाला मतदान करावं लागेल. कारण की शिवसेना अशी आहे की आमच्या राज्याचे सर्वात प्रथम म्हणजे उपमुख्यमंत्री त्यांचा एकमेव नारा आहे की आम्ही नेते नाही तर आम्ही कार्यकर्ते आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत कार्यकर्तेच राहणार. म्हणजे आपल्या जनतेसाठी कार्य करत राहणार, म्हणून आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुम्हाला जर आपल्यासारख्यातलाच आपल्या मधलाच जर एक माणूस आपला नेता व्हायचा असेल तर तुम्हाला शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवारा पाठीमागे भरघोस मतांनी मतदान करून उभे राहिले पाहिजे. अजून आपल्याला काय पाहिजे, आपल्याला एक पाहिजे की आपल्याला मोकळं धाकलं असं आपले स्वातंत्र्य पाहिजे की जेणेकरून तुम्ही कुणावरही बोलू शकता, तुम्ही कुणाबद्दलही बोलू शकता, तुम्ही कुणालाही भेटू शकता, तुमच्या मनातलं दुःख सांगू शकता आणि तुमच्या अडचणींना वाचा फोडू शकता. अशा प्रकारचं जे मोकळं ढाकळं एक वातावरण पाहिजे, ते जर पाहिजे असेल तर आपल्या सगळ्यांच्या हक्काची शिवसेना ही मनसरमध्ये आली पाहिजे. कारण काय, शिवसेनेमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे हा शिवसैनिक असतो, त्यानंतर बाकी सगळी पदे येतात. आपले हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे आमच्या शिवसेना नेते नको, शिवसैनिक पाहिजे. त्यामुळे शिवसैनिकांसाठी, या मनसरच्या प्रत्येक जनतेसाठी हे आपली शिवसेना आपण परत नव्याने उभारी घेऊन पूर्णच्या पूर्ण 17 सीटावरती एक सीट जे आहे ते आपण कैलासवासी आपले लोकनेते खासदार किसनरावजी बानकेले यांच्यासाठी समर्पित केलं आणि त्यांच्या सुनबाईंना म्हणजे वंदनाताईंना आपण इथून आपला उमेदवार न देता निवडून दिलं. खरं तर त्यांची इच्छा असेलच की शिवसेनेत द्यायची, परंतु मला माहिती आहे की इथे जर काही करायचं असलं तर 2 घरांना विचारावं लागतं. बऱ्याच प्रकारचा त्यांचा विरोध पात्करून सुद्धा त्यांना आपल्याकडे येता नाही आलं, परंतु तरी सुद्धा आपण त्यांचा मान ठेवून त्यांना आपण विरोध नगरसेवक करून दिला. बोलण्यासारखं आपल्या इथल्या सर्व नेत्यांनी सर्वांनी बोलून दाखवलं. अजितरावांनी बोलवले, प्रवीणरावांनी बोलवले, त्यानंतर आपले जिल्हा प्रमुख आहेत विजय दरेकर ते पण बोलणार आहेत. फक्त मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं, आजपर्यंतचा मनसरला म्हणजे गेल्या 40 वर्षात मनसरचा आमदार असून, गेले 27 वर्ष मनसरचा मंत्री असून मनसरला जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी फक्त मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना त्यांनी आपल्या इथल्या माजी खासदारांना फक्त शिवसेना म्हणून दिला. आणि काय झालंय, पैसा गावाचा आणि नाव रावाचं अशी आपल्याकडे जी गोल झाली की पैसा दिला शिंदेंनी, नाव लावलं भलत्यांनीच. परंतु नाव लावताना त्यांना एक लक्षात राहिलं पाहिजे होतं